रात्री उशिरा डॉक्टर सुजय विखे पाटील रस्त्यावर राहुरीतील वाहतूक कोंडीचा घेतला प्रत्यक्ष आढावा। राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहन चालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते। या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। त्यांच्या हस्तेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले। या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे 10:30च्या सुमारास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधला, परिस्थितीची माहिती घेतली, तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या। मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे। जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे। केवळ फोटो व्हिडिओ पुरतेच काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत, ही माझी भूमिका आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले। यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर सुजय विखे पाटील, मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे। निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली आहे, हे माझं भाग्य आहे। आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर ते नेत्यांनी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात। आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली। जिथे ट्रॅफिक जाम आढळेल तिथे आमचे कार्यकर्ते पुढाकार घेतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील। मला एक गोष्टीची खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे ट्रॅफिक जाम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं। तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं। आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, ते त्यांचं काम नाही, उभे राहिले असे कार्यकर्ते म्हणजे आपण माझं भाग्य समजतो। कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का। कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत जर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर। तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही। आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जाम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जाम आढळलं तर माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे। तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो। आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल त्याच्यात? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता। माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली। आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला, एसपी ऑफिस मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दीने सगळं होऊ शकतं। फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात। होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं कामावर। असं काही कुठे अमेरिकेहून आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत, राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल। आणि शासनाला सांगितलं, साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो। म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट त्यांनी देऊन टाका। 7 लाख रुपयांनी मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले, 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही।